जगा, हसू वाटलं मोठ्यानं हसा, टाळी वाजू वाटली मोठ्यानं वाजवा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाच वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन गेले माझं. घरी गेल्या गेल्या म्हणजे लई संतीन आली होती. म्हटलं तुझ्या अंगात तुझी घरी तुझी महाराजी काढतो. समाज पॉइंट ऑफ व्ह्यू येतो बघण्याचं. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण भजनात रमणारी नालायक आहे. ज्या बाईला अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती, नात्याचा आदर करून संसार केलाय, ती 2-4 वर्ग कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. आमच्यासारखे 2-4 वर्ग जास्त शिकले पण आम्हाला नात्याचाही आदर करता आला नाही. आम्ही चपल्या घालून चपात्या लाटतो पण आम्ही हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने. माझ्यासाठी ना सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळे जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि आपण असंही कल्पनेतच जगतो. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, चाणक्य नीती या पुस्तकामध्ये, हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. या जगात खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करायची ताकद आहे, फक्त निसर्ग वाजू दे कोणाला. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं? खरंच गावकर ऐकू येतं, ऐकू येतं, पाठीमागचं ऐकू येतं, कळतंय, कळतंय, बोलत नाही असं मुद्दाम करताय. तुम्हाला माझी जिरवायची, ही माणसं मुद्दाम करतात, त्यांना महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झालं म्हणणार, लय पोरगी बोलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला बोलत होती, पट्ट्या बघत होता, आपण बोलत नव्हता, निस्ता बसला होता. खातो दादा 7 कोटी घर सोन्याची रावणाची, नॉट जोक, विनोद नाही हा. तुलसी रामांमध्ये वर्णन आहे. नागबाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट, सोपं सांगते, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली ना तर 35 वेळा आमदार होता येतंय. एवढ्या एका चौकटीची किंमत आहे रावणाच्या. अशा 7 कोटी चौकटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, हे फक्त घरचे झाले. पाहुण्या रावल्याचा विचार करा. 80,000 बायका म्हणलं, सासरे किती? नुसते 80,000 म्हणू नका, सासरे 80. ज्याच्या जावयानं एकट्यानं 80 केल्या, त्याचा सासरा काय गुणाचा असेल? तो काय एकीवर थांबणार आहे दादा? आपण कल्पनाही करू शकत नाहीये. 3दा वेळा साराला एवढी ताकद आहे. किती वेळा? 3दा. इन होल वर्ल्ड, या अख्ख्या जगात, फक्त भारतात नाही, या अख्ख्या जगात किंवा नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात मोठा शिवभक्त रावण. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. काय वर्णन आहे रावणासारखी भक्ती नाही. नागबाबा सांगतात, नाथ रामायणामध्ये रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एक दिवशी 999 भरले. निष्ठा बघा, कोणाला आणायला सांगितलं नाही कमळ, स्वतः उठून गेला नाही, कारण पूजेचा भंग होईल. स्वतःचं शिर कापलं आणि शिर कमल 100व्या शिवपिंडीला अर्पण केलं आणि पूजा संपन्न केली. एवढा मोठा शिवभक्त रावण. देवानी काही कमी केलं नाही. माय लंका कोणाची? लंका लंका भिका पाटलाची. प्रथम लक्षात ठेवा, लंका ही महादेवाची. लंकेचं स्थापत्य जे आहे ते महादेवाचं आहे, शिवाचं आहे. लंका रावणाची नाहीये. आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा. सहज बोलता बोलता म्हणतो बघा. ती जर जास्त आवरलेलं नसेल, नटलेलं नसेल, कानात काही नसेल, गळ्यात काही नसेल आणि अवस्था जरा विचित्र असेल तर आपण म्हणतो काय बाई लय श्रीमंती होती, पण आता लंकेच्या पार्वती सारखी गती झाली म्हणतो की नाही. लंका ही महादेवाची होती, ती देवाने दिली म्हणून लंकेची अवस्था तशी झाली किंवा पार्वतीची अवस्था तशी झाली. लंकेची पार्वती म्हणतो तर लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण जातीने रावण ब्राह्मण आहे. जातीने रावण कसे ब्राह्मण आहे. म्हणून जनक राजाच्या वेळेस ज्यावेळेस सीतामाईचं स्वयंवर झालं त्यावेळेस रावणही गेला होता स्वयंवर, पण जनक राजाला जो जावई हवा होता तो क्षत्रिय हवा होता. रावण ज्ञानी होता. रावण सहज म्हणले जनकाला, जनक राजन आधी कन्या देता का आधी धनु देता? राशीनुसार पहिली रास येते ती कन्या येते, नंतर येते ती धनु येते. त्यावेळेस जनक राजा म्हटला रावणाला,
नक्षत्रही कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात हो, पण क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी माझी मुलगी तुम्हाला नाही देऊ शकत. क्षत्रिय धर्मात कुशल असणारे रामाप्रभू दोन्ही प्रभू रामचंद्र आहेत, सर्वोत्तम आहेत, पुरुषोत्तम आहेत. त्यांना काय सर्वगुण संपन्न आहेत. त्यांच्या पदरी सीतामाई टाकली तशी रावण जातीने ब्राह्मण. लंकेच्या पूजनाला गेले, वास्तुशांतीच्या एवढी सुंदर पूजा मांडली, असा महायज्ञ केला, इतके शुद्ध श्लोक म्हटले. आधीच शिव 24 अवतारापैकी महादेवाचा अवतार म्हणजे भोळा अवतार. आपण म्हणतो ना नागबाबा संतात शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे टोळे माझे चुकते. सगळ्यात भोळं स्वरूप शिवाचं आहे. आधीच शिव स्वभावाने भोळे. इतकी सुंदर पूजा बघितली, इतकी गोड मंत्राची उच्चारणा बघितली, देव खुश झाले. देव म्हणले रावणा काय सुंदर पूजा केली तो, ब्राह्मणाला अशी ही दक्षिणा द्यावीच लागते, पण माझ्या मनानं देण्यापेक्षा तुम्हाला काय हवं ते मागा, मी टाकतो तुमच्या पदरात. जगातला पहिला पुजारी करजगावकर वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. लंका होती कोणाची? महादेवाची. झाली कोणाची? टिकली का? कळलं टिकली का? बिकॉज ऑफ ॲटिट्यूड, ॲरगन्स. त्याचं टिकलं नाही. काय वाटतं आपलं टिकणार आहे? आपण हे जे बायकांकडनं लग्नामध्ये 2-4 लाख खोंडा घेतला, टिकणार आहे? तसलेच टिकलं नाही दादा. तुमचे 2-4 लाख कुठं पेटवायचे? आणि लेख म्हणून सांगते, बहीण म्हणून सांगते, जो पुरुष घरच्या लक्ष्मीच्या बदल्यात पैशाची मागणी करतो मी त्याला पुरुष मानत नाही. आणि जो पुरुष आपल्या मनगटाच्या सामर्थ्यावर बायको सांभाळतो मी त्याला पुरुषार्थ साधला असं म्हणतो. पैसा तुम्ही कमवणार आहे आणि पैसा कमवा. पैशाला कमी समजू नका. संत गरीब नव्हते हे डोक्यातलं काढून टाका. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी घेतला, जे आशापाश निवारायचं म्हणतात ते श्रीमंत नव्हते असं नाहीये. आपण काय म्हणतो? श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु. श्रीमंत दोन्ही अंगाने येते, पैशाने आणि मनाने दोन्ही. जगद्गुरु तुकोबारायांची 65 लाखाची सावकारकी होती 450 वर्षापूर्वी. आत्ताचे नाही, आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती बैलगाड्या? 25. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला लागलं. गेल्या महिन्यापासून तुम्हाला सवय आहे, तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही. दोन्हीकडनं घेतला बोलत कुणाचंच नाही. बोलत जा दादा, लय अवघड आहे लोकांचं. निश्चित मड्याला बसल्यावर बसलो. तू बोल मी ऐकतो, बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. आपण येत नाही कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. ऍटिट्यूड बसला ना, ते काय बसला नका रे दादा. म्हणलं आनंद व्यक्त करा, अधिकार आहे तुमचा. ठीक आहे, मी तुम्हाला शास्त्रविद विचारत नाहीये, साध्या साध्या प्रश्नाची उत्तर विचारते. एवढी साधी साधीच द्या की. तुम्ही बोलत म्हणजे आम्हालाही कीर्तन केल्यासारखं वाटतं. मला म्हटलं की काही वाजवायचे, म्हटलं की बोलायचं. तो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर एवढं बोलून सुद्धा काही काही धटकुल्यांनी वाजवलीच ना. त्याचं कसं आहे माहिती आहे का? आजकालची परिस्थिती म्हणजे आपली कशी परिस्थिती, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याकडे सहज विचारलं, एवढा का हसला? म्हणला मग कंडक्टरला फसवलं. म्हणलं कसं काय? म्हणलं नाद नाही करायचा, तिकीट काढलं गेलंच नाही. आई शपथ शाण्याला कळलं मला असं. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? असली गत आहे आपली. तोटाही आपलाच होतो आणि कळतही आपल्यालाच नाहीये. तुकोबाराय म्हटले येथे कोणाचे काढवा केले, ज्याचे त्याने आणि हित केले. आणि खरं सांगा, लोक सहज म्हणतात पाप पाप म्हणजे काय हो? स्वतःच हित ज्याला कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? स्वतःच चांगलं ज्याला कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? अहो मायबाप कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? कर्म कळत नाही. एखाद्याला विचारलं ना, अरे बाबा सप्ताही करजगावला काय सुंदर भागवत महायज्ञ केला. अरे सगळ्याला महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त काय सुंदर महोत्सव केला. अरे गावाच्या जवळ आहे तुझ्या, जात नाही का? म्हणतो आपल्याला तसलं पटत नाही. काही म्हणले गेलतो मजा बघून आलो, काही म्हणले बसलो होतो जरा वेळ मधनच आलो, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. आपलंच बोलायचं आपल्याला सुधरत नव्हतं. चूक आपली नाही हो मायबाप. आपले पाय कीर्तनाकडे वळत नाही, आपल्याला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात आपलं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही, यात आपला दोष नाही.
माऊली म्हणतात हेच पूर्वजन्मीचं पाप आहे जे सत्य कर्म तुम्हाला करू दे. नामाची विनमुख तो नर पापिया हरिला धावयाड मारे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके ही कार. आणि देव आवडायला भाग्य लागतं. सायंटिफिकली सुद्धा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड आहे तर ती तुमच्या DNA मध्ये आहे. आणि खरं सांगू काय, ज्या शिक्षणावर आपण आज एवढा माज करतो ना ते शिक्षण संतांच्या हाताचं मळ आहे. आर्ट कॉमर्स सायन्स PhD ॲग्रिकल्चर MPC UPC जे काही आपण आज करतो, जे काही स्टँडर्ड मधलं स्टँडर्ड शिक्षण आपण एज्युकेशन आज घेतोय हे ज्ञानोबा तुकोबांसाठी फार क्षुल्लक गोष्ट. सोपं सांगते मी तुम्हाला, त्या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. तुम्हा आम्हाला सगळ्यालाच त्याचं नाव माहित आहे रे, पण कधी हा विचार केला का 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाची आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी, हीच तर आध्यात्मिकता आहे. वाचावी ज्ञानेश्वरी शरणावर मस्तक ठेवणं अंधश्रद्धा, अरे माळ घालणं अंधश्रद्धा, कपाळाला चंदन बुक्का लावणं अंधश्रद्धा, अरे चिंतन करणं अंधश्रद्धा. अरे कसं सांगावं तुम्हाला काय ताकद असते या अध्यात्मामध्ये. गळ्यात तुळशीची माळ जगण्याचं बळ वाढवते, कपाळाचं चंदन आयुष्य सुगंधित करून सोडतो आणि विठेवरच्या मालकावर ठेवलेला विश्वास आयुष्यातलं प्रत्येक संकट सुखात बदलवायची ताकद देतो. एवढं तर अध्यात्म करतं. माणसं सहज म्हणतात देवाचं नाव काय करतं, कर्म बदलत नसतं. कायम लक्षात ठेवा, अंधश्रद्धा बाळगू नका. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, भूत आहे का तुम्ही? प्रॅक्टिकल विचार करत जाणार जरा. अशी महाराज लोकांच्या पाया पडलेली पोरं झाली असती, जगानं बायको काय बॉम्बलाही गेली असती होय रे. पाया पडले की लेकरू, त्याला काय बायको करायची? पण डोकं वापरत जा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणी लागे पती. जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. असला फालतू परमार्थ नाही करायचा. परमार्थ करावा ना चार चौघात करायचा. जसे आहात तसे जगाला सांगा मी अशी आहे ना अशीच आहे. सामान्य मुलगी आहे, संत व्हायची लायकी नाही आमची. हे हो मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी थोडसत नाही. सगळं जमतं तुला, फक्त नजरेच्या आड जमतं. तुम्हाला खरं सांगते माझं थोबाड बेकार आहे, मी प्रामाणिकपणे सांगते. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करत जा, देव लवकर भेटून तुम्हाला. तुम्ही ना जसे आहात तसे जगाला दाखवा, नीट राहा. जसे आहात तसे. कर्म सत्य असलं ना जगाच्या मालकाची सुद्धा हिंमत नाही तुम्हाला अपयश द्यायची. तुम्ही कर्म सत्य ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय. कशाला चिंता करताय? वैष्णव त्याला म्हणायचं मृत्यूलाही जो घाबरत नाही ना तो वैष्णव आहे. आणि वैष्णव व्हायचा अधिकार आपल्याला दिलाय, तो मिळवा. पण आमचं कसं आहे ना दादा, मी सुरुवातीलाच म्हटलं हा असा समाज आहे इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा. अहो देव सुद्धा ट्रेंडिंग वर आहे. दरवर्षी एक नवीन देव ट्रेंड मध्ये येतो आणि ज्या देवाला ट्रेंडिंग मध्ये आणलं जातं त्या देवाला गर्दी जास्त असते. देव सगळे सारखेच घेऊ. विठेवरचा मालक काय आणि घरात खुर्चीवर बसलेला बाप काय. पुण्य दोघाच्याही चरणाला स्पर्श केल्यावर तेवढंच मिळतं, फक्त भावना शुद्ध असते. पण खरंच आहे की रे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कायच कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय काय कळणार आहे. आम्ही माणसं म्हणजे अदष्टमन संततानी कर्मानुबंधी मनुष्य लोकी. कर्मानं बांधलेली माणसं. आमच्या आयुष्यात जो काही त्रास आहे, आयुष्यात सगळ्यात मोठा त्रास म्हणजे देह व्यतीत करणंच आहे बरं का. यशोदिगतरस्तेषां व्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहदवीर व्याप्यते. आयुष्यात हे फार संकटकालीन आहे. पण ज्या वेळेस विठ्ठलाची आवड लागते त्या दिवशी वाटतं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तेव्हा कळतं खरा अर्थ काय याचा. मी म्हटलं ना आवड प्रारब्धाने मिळते रे. माझ्या वडिलांची मिळासी का देवा, उगाच कसं मिळेल.
माऊली सांगतात मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या